वेळेचे महत्त्व कोणाला माहीत नाही असे होईल का हो? पण वेळेत किती जण आपापले काम पूर्ण करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात? याचे उत्तर पुन्हा प्रश्नातच आहे किंवा पूर्णपणे वैयक्तिक आहे. आपल्याला माहीत असते की जर आपण वेळेत काम केले तर त्याचा काय फायदा होणार आहे. मग ते काम कुठलेही असो, वैयक्तिक, अभ्यासाचे, सामाजिक, आर्थिक, प्रोफेशनल, अगदी मानसिक देखील. ते काम पूर्ण केले तर आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे किंवा ते काम जर उशिरा झाले किंवा झालेच नाही तर आपणास काय तोटा होणार आहे हे आपल्याला सर्वांना पूर्णपणे माहीत असते. तरीही आपण प्रोक्रॅस्टिनेशन करत असतो, कामाची चालढकल करत असतो. आपल्याला पूर्णपणे माहीत असून देखील आपण असे का करतो? हा एक वेगळ्या चर्चेचा प्रश्न आहे. वेगळा व्हिडिओ या विषयावर होऊ शकतो. पण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपली उद्दिष्टे वेळेत साध्य करण्याकरता काय करावे लागेल. मग ती उद्दिष्टे शॉर्ट टर्म असू देत किंवा लाँग टर्मची असू देत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील असू देत किंवा शिक्षणातील, प्रोफेशनल जीवनातील, बिझनेसमधील असू देत. आपण ठरवलेली उद्दिष्टे आपल्याला वेळेत साध्य करायची असतील तर आपल्याला काय करावे लागेल याची आता आपण चर्चा करूया. प्रथम, आपले उद्दिष्ट आपल्या स्वतःला स्पष्ट माहीत आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या. ती उद्दिष्टे आपल्या मनावर बिंबवण्याकरता दररोज एका डायरीमध्ये किंवा वहीमध्ये लिहून काढा. उद्दिष्टे अनेक असतील तर गोंधळ होतो, म्हणून त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. म्हणजेच मला प्रथम कोणत्या उद्दिष्टावर भर द्यायचा आहे, कोणते उद्दिष्ट मला किती वेळात साध्य करायचे आहे हे देखील आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवा. हे उद्दिष्ट आपल्याला किती वेळात साध्य करायचे आहे हे ठरवा. आपण कोणीही सुपरमॅन किंवा सुपरवुमन नाही. त्यामुळे बाहेरच्या जगाचा पूर्णपणे अंदाज घेऊन जेवढा वेळ लागणार आहे हे लिहून काढा. शॉर्ट टर्म गोल असू दे किंवा लाँग टर्म, त्याचे विभाजन व्यवस्थित पद्धतीने दिवसागणिक, आठवड्यागणिक आणि महिन्यामध्ये आपण काय मिळवणार आहोत हे डायरीमध्ये नमूद करून ठेवा. आणि दिवसाच्या शेवटी, आठवड्याच्या शेवटी, महिन्याच्या शेवटी आपण लिहून ठेवलेल्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत किंवा नाही यावर टिकमार्क करायची आहे. ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरता ज्या नियोजनाची गरज आहे, म्हणजे इतक्या वाजता ते इतक्या वाजेपर्यंत या गोष्टी मी करेन. थोडक्यात आपले दिवसाचे शेड्यूल लिहून ठेवायचे आहे आणि ते देखील मोठ्या अक्षरात. आणि ते आपल्याला दिसेल किंवा सतत दिसेल अशा दर्शनी भागात लावायचे आहे. किंवा अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर देखील ठेवू शकता. त्याचा फोटो ठेवू शकता, जेणेकरून जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांची आठवण येईल. ज्या गोष्टी मी तुम्हाला आत्तापर्यंत लिहा असे सांगत होते त्या तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड पण करून ठेवू शकता आणि ठराविक वेळेला दररोज ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांची आठवण राहील. तसेच वेळेचे भान देखील राहील. नियोजनामध्ये तर आपण सर्वजण खूप उत्तम असतो, परंतु अंमलबजावणी सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे दिवसाचे शेड्यूल किंवा आठवड्याचे टाईमटेबल याचे तंतोतंत पालन करताना सुरुवातीला आपल्याला थोडा त्रास होईल. आपण थोडीशी चालढकल करू, परंतु जर का आपण यात सातत्य ठेवले तर आपल्याला थोड्याच दिवसात याची सवय होईल आणि आपली उद्दिष्टे आपल्या आवाक्यात येतील. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे चांगल्या कामाकरता बक्षीस, म्हणजेच मी ठरवल्याप्रमाणे जर का दिवसाचे शेड्यूल फॉलो केले किंवा अगदी 2 तासाचे शेड्यूल मी तंतोतंत अंमलात आणले तर स्वतःला छोटेसे बक्षीस द्याच. मग तो छोटासा मोबाईल ब्रेक असेल किंवा मित्रमैत्रिणींची गप्पा असतील. परंतु जर का आपण शेड्यूल फॉलो नाही केले तर मात्र छोटीशी शिक्षा जरूर घ्या, जेणेकरून चुकीच्या सवयी निघून जातील, चांगल्या सवयी रुजतील आणि उद्दिष्टे वेळेत साध्य होतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वरील सर्व बाबी करत असताना मी जर का हे उद्दिष्ट माझे साध्य केले तर त्यानंतर मी कसा असेन, मी कशी असेन, किती आनंदी असेन, माझे आईवडील किती आनंदी असतील, माझा पार्टनर, माझी मुले माझ्यावर किती खुश असतील, त्या आनंदाचा सतत विचार करा आणि समर्पित वृत्तीने, सातत्याने, निष्ठेने आपण ठरवलेले नियोजन याचे पालन करा. आयुष्यात सर्व काही परत मिळवता येते, परंतु गेलेली वेळ मात्र पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा
आणि लवकरात लवकर आपली उद्दिष्टे साध्य करून यशस्वी जीवनाचा आनंद लुटा. धन्यवाद.